आलीस तू? हो. मी आता दीपला सांगणारच होते तुला फोन करायला. ये प्रीती, पाणी दे का जरा ज्योतीला. नाही नाही पाणी नको, मी घेतच आले नाही काय. हा, रिक्षा चालवताना तुला लागत असेल ना बाटली. हो. बरोबर आहे. स्वराज, विराज, ज्योती, मला खूप बरं वाटलं मी फोन केला आणि लगेचच तू आलीस. थँक्यू. बसा. अरे तू भी कायस, तू बस की. अहो असं कसं आल्या बस, मला काही काम असेल तर सांगा, ते मी करीन. अगं असं कसं, पाहुणी आहेस तू आमच्या घरची, काही काम वगैरे करायची गरज नाही. आम्ही आहोत ना, आम्ही करू, तू आरामात बस. हो बस ग ज्योती बस. सुभद्रा ताई, इथे नेहमी मी बसते ना, माझी जागा आहे ती. तुमची हो. हो 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 उठा. बसा. प्रीती, ताट तयार करूया, ये. ज्योती, अगं उभी का, बस ना. हो बसते. या सुलोचनाचा ना काटाच काढायला हवा. त्या खुर्चीला काय सोनं लागलंय म्हणजे माझी जागा आहे ही. दादा, बाबा कुठे? अरे बाबांना दुकानातून यायला उशीर होणार आहे आणि जेवायला थांबू नका असं त्यांनी निरोप पाठवलाय. बर. हे नेहमीच आहे त्याचं. चिडला की दुकानामध्येच थांबून राहतो, घरीच येत नाही लवकर. नाही पण ह्यावेळेला मीही मनधरणी करायला जाणार नाहीये त्याची. कळू दे त्याला, मी पण रागवले ते. आत्या आत्या, शांत शांत. बाकी ज्योती कशी आहेस? मी मस्त. आणि ज्योती, मी ऐकलं की तू त्या दिवशी एकदम फायटिंग वगैरे केलीस. हा, नाही नाही म्हणजे ते असंच आपलं. अगं ताई, काही मदत हवी आहे तर सांग, अगं मी खरंच येते. अगं म्हटलं ना मी, पाहुणी आहेस तू आमच्या घरची. अगं पाहुण्यासारखी वाग जरा, आरामात बस. आणि मी सून आहे अगं या घरची, हे सगळं करणं कर्तव्य आहे माझं. काळजी करू नकोस, मी करते. काकू, कशी आहेस तू? मी मस्त, एकदम छान. जरा जास्तीच रुळल्यात अगं घरी आमच्या. हो ना, गट्टीत जमली आमची, नाही का? हो तर, ते काय विचारता. नाही, मी काळजीपोटीच विचारलं. आता या ज्योतीचं पण ऐकून घ्यावं लागेल या सुल्लूमुळे. या सुलोचनामुळेच सगळं झालंय. सगळ्यांसमोर बोलून बोलून माझी किंमत कमी करते ही. हिच्याकडे ना जरा बघावंच लागेल आता. एवढंच आहे का? नाही, आणते ना, आणते ग. काय या. अरे पण दीप कुठं आहे? हवं आलंच. बस, खूप दिवसांनी असं एकत्र बसून जेवणारेस आमच्या बरोबर. ज्योती, थँक्यू. आज तुझ्यामुळे तू आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर एकत्र जेवायला बसलाय. खरं चला, जेवण गरम आहे तोपर्यंत सुरू करा, नाहीतर आपले पाहुणे म्हणतील जेवायला बोलवलं आणि गार जेवण खाऊ घालून पाठवलं. काय ज्योती? ज्योती, कर सुरुवात. हो. खा आता लाल मिरचीची बुक्की, लागू दे चांगला ठसका.
आत्या अगं बाई काय होतंय? हळू 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 पप्पा अगं बाई एक मिनिट हा, पाणी अगं बाई काय होतंय? आओ हळू काय होतंय? हळू हळू पी हळू पी. अगं बाई थांबा मी आले तिथे. अगं बाई काय होतंय? वर बघा वर बघा. बघा बघा वर बघा. सासू दिसते का बघा वर. अहो, माझ्या सासूकडे बघायचं काही अहो बघा हो. मारू नका मला. नाही नाही मी आपलं प्रेमाने मारलं हो काही नाही. नकोय मला. हळू सावकाश. बरं वाटतंय ना? ओ भयंकरच चसका लागला ग मला. हळू ज्योती हा बाटली स्वच्छ आहे ना ग? काहीतरी वास येतोय असं वाटलं मला. नाही घरूनच आणली आहे. हा पण काहीतरी हो सुभद्राबाई. अहो हलू नका ना, एका जागी थांबा ना. हलताय काय इकडे तिकडे इकडे तिकडे? एका जागी थांबा. मी हलते काय ग ज्योती? मी कधी हल्ले? नाही तू हात असं असं जसं करताय. एका जागी थांबा ना तुम्ही. हा छे बाई मी नाही. आत्या जेव 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 तू. आत्या तू जेव बरं. हो हो मी हा, जेवतो. जेव. पुरी नाही आहे इथे. पुरी कुठे गेली? पुरी आहे ना हा. अजून एक देऊ का? पुऱ्या पण इकडे इकडे तिकडे इकडे तिकडे हिंडतायत ताटात. अगं बघ. सगळं गरगरतंय खूप. हलतंय सगळं मला. अरे बापरे. आता काय झालं? अरे काय हं? दीप हं? तू का खोटं बोललास? काय सगळ्यांना सांगितलं नाहीस की तुझी चूक नाहीये? तू सगळ्यांच्या गोष्टी स्वतःच्या डोक्यावर का घेतोस? मला अजिबात आवडलेलं नाही. तू का बोलला नाहीस? हा स्वरांच्या थांब त्याला विचारते मी. आत्या आत्या आता काय? तू काय त्याला सांगायचं होतं ना की तो चुकलाय नाहीये. चुकलं कोण आहे तुला माहिती आहे ना? काय झालंय? तू कोण चुक- चुकतंय? काय चुकतंय? चुकला काय होतास झालंय तुम्ही. आत्या? काय झालंय? कोण चुकलंय? काय झालंय? ए तू काय मध्ये बोलू नको. तुझी कॉलेजची वेळ झाली ना. 15 मिनिटात जेव आणि निघ पहिल्यांदा इकडनं. तुझे स्टुडंट वाट बघत असेल. इथे लेक्चर आम्हाला नाही, त्यांना जाऊन झाडायचं. कळलं ना? याने सांगितलं नाही ना ते सांगतो. तू का खोटं बोललास? का सांगितलं नाहीस की माझी आत्या, तू सावकाश, माझी तू चूक कशाला आहे. दीपची चूक.